नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती या समितीचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अध्यक्षा ज्या सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बाल संरक्षणात शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी यावर चर्चा. फार महत्त्वाचा असा हा सखी सावित्री समितीमधला विषय आहे. 10वी सभा आणि 2 नंबरचा विषय आहे. आज रोजी सखी सावित्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये बाल संरक्षणात शिक्षक व पालकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही शाळा व पालकांची संयुक्त जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल ओळखणे आवश्यक असल्याचे सांगितले. बालकांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अत्याचारास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा असे सुचवण्यात आले. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व योग्य मार्गदर्शन देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेत सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. ऑनलाईन सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरले. शिक्षक व पालक यांच्यात समन्वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती सदस्यांनी बाल संरक्षण विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे सुचविले. तसेच सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. बैठकीची नोंद करून सभा समाप्त करण्यात आलेली आहे व हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 3. इंटरनेट वापराच्या जगात आपली मुलांप्रती काय भूमिका असायला हवी याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. हा फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. 3 नंबरचा बैठकीमध्ये इंटरनेट वापराच्या वाढत्या प्रभावाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा इंटरनेट वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे असे नमूद करण्यात आले. मुलांना योग्य व सुरक्षित इंटरनेट वापराचे मार्गदर्शन करणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेट उपयुक्त असेल तरी त्यातील धोकेही लक्षात घेणे आवश्यक आहे. सायबर गुन्हे, फसवणूक व अनुचित माहितीपासून मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या इंटरनेट वापरावर योग्य देखरेख ठेवावी असे सुचवण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांशी नियमित संवाद साधून त्यांच्या ऑनलाईन क्रियाकलापांची माहिती घेणे आवश्यक आहे. मोबाईल व इंटरनेटचा मर्यादित व योग्य वापर करण्याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. पालक शिक्षक समन्वय वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मुलांच्या सुरक्षित व सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले.
बैठकीची नोंद करून सभा समाप्त करण्यात आलेली आहे. या ठिकाणी हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे व या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. मुलांमुलींमध्ये तणावाची लक्षणे असल्यास कोणती काळजी घ्यावी याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. बैठकीमध्ये मुलांमुलींमध्ये वाढत्या तणावाच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अचानक बदल ही तणावाची लक्षणे असू शकतात असे नमूद करण्यात आले. अभ्यासात रस कमी होणे, चिडचिडेपणा व एकटेपणा ही लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून योग्य वेळी मार्गदर्शन करावे असे ठरवण्यात आले. पालकांनी मुलांशी प्रेमळ संवाद साधावा व त्यांना समजून घ्यावे असे सुचविण्यात आले. मुलांवर अनावश्यक शैक्षणिक दबाव टाळण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण देणे गरजेचे आहे. तसेच गरज भासल्यास समुपदेशनाची मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला. शाळेत तणाव व्यवस्थापनाविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. योग्य आहार, व्यायाम व विश्रांती याचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात आला. पालक शिक्षक समन्वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे ठरले. बैठकीची नोंद करून सभा समाप्त करण्यात आलेली आहे. या ठिकाणी हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे विषय क्रमांक 5. मुलांप्रती आपल्या सर्वांची भूमिका त्याबाबत मार्गदर्शन करणे. हा देखील महत्त्वाचा असा विषय आहे. बैठकीमध्ये मुलांप्रती आपल्या सर्वांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही शाळा, पालक व समाजाची संयुक्त जबाबदारी आहे असे नमूद करण्यात आले. मुलांना योग्य संस्कार व मूल्य शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच नैतिक मार्गदर्शन करावे असे सुचवण्यात आले. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात असे ठरवण्यात आले. मुलांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर देण्यात आला. शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. मुलांना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. तणावमुक्त व आनंदी वातावरण तयार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सुचवण्यात आले. विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. डिजिटल युगातील आव्हानांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे ठरवण्यात आले. पालक शिक्षक समन्वय वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे ठरवण्यात आले. बैठकीची नोंद करून सभा समाप्त करण्यात आलेली आहे. हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी शेवटी पेज जोडलेला आहे. सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. धन्यवाद.